जय शिवराय मित्रांनो मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेच्या संदर्भातील दोन महत्वाचे असे जी.आर. आज 23 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, पहिला जी.आर. आहे फळबाग आणि वृक्ष लागवडीच्या संदर्भातील, ज्याच्यावरती सलग शेतावरती, शेताच्या बांधावरती, पडीक जमिनीवरती केली जाणारी फळबाग लागवड, वृक्ष लागवड, फुलपीक लागवड. तर दुसरा जी.आर. आहे मनरेगाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या शेततळ्याच्या योजनेच्या संदर्भातील. मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जी काही फळबाग लागवड असेल, वृक्ष लागवड असेल किंवा फुलपिकांची लागवड असेल, याच्यामध्ये सलग शेतावरती, शेताच्या बांधावरती किंवा पडीक जमिनीवरती याच्या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आलेली होती. ज्या समितीच्या अंतर्गत असलेले विविध जे काही अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थीची निवड केली जायची आणि पुढे लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता. परंतु लाभार्थ्याची निवड केली जात असताना याच्यामध्ये जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, याचप्रमाणे जे काही ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश नव्हता किंवा त्यांच्याकडे ती पदं नव्हती. आणि याच्यामध्येच आता काही महत्वाचे असे बदल याच्या अंतर्गत करण्यात आलेले आहेत. याच्या संदर्भातील शासन निर्णय आपण पाहू शकता. वृक्ष, फळझाड याचप्रमाणे फुलपिकाच्या लागवडीसाठी तांत्रिक बाबी म्हणजे रोपाची निवड, खड्डे खोदणे, शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे भरणे, पीक संरक्षण, खते देणे, पाणी देणे, काढणी पश्चात तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि लागवडीनंतर फळबाग संवर्धन इत्यादी विषयक मूळ कामकाज कृषी विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ग्रामपंचायत यंत्रणेचे कामकाजावरती सहनियंत्रण ठेवण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, नरेगा, जिल्हा परिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, आलेली आहे. याच्यामुळे आता या समितीमध्ये दोन बदल करण्यात आलेले, जेणेकरून या योजनेची अंमलबजावणी करत असताना याच्यावरती देखरेख, याचबरोबर लाभार्थ्यांना लाभ देत असताना जे काही महत्वाच्या अशा बाबी आहेत या बाबी पार पडणं या आता सोपे होणार आहे आणि लाभार्थ्याला जास्तीत जास्त लाभ मिळण्यामध्ये याची मदत होणार आहे. मित्रांनो, याचप्रमाणे दुसरा जो महत्वाचा असा जी.आर. आहे तो म्हणजे शेततळ्याचे लाभार्थी निवडी समिती रद्द करण्याबाबत. आता हा जी.आर. याच्यासाठी महत्वाचा आहे की बरेच जण म्हणतात की मनरेगाच्या अंतर्गत शेततळ्याचा लाभ, त्याच्यामध्ये अनुदान वगैरे जास्त मिळतं. मित्रांनो, अर्थात ही योजना आता बंद करण्यात आलेली आहे. कारण याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जी काही महाडीबीटीच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळी योजना राबवली जात आहे. ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याचे अर्ज घेतले जात आहेत, लाभार्थ्याची निवड केली जात आहे आणि लाभार्थ्याला लाभ दिला जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती 9 एप्रिल 2025 रोजी एक समिती गठीत करण्यात आलेली होती. ज्या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून निरीक्षण केल्यानंतर ही योजना बंद केलेली असल्यामुळे याच्या अंतर्गत गठीत करण्यात आलेली जी समिती आहे ती समिती रद्द करण्यात आलेली आहे. आणि आता लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलनुसार लाभ देण्यात येत आहे. त्याच्यामुळे आता या समितीची गरज नाही, अशा प्रकारचा एक निर्णय घेऊन जी काही लाभार्थ्याला निवड पात्र करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती, ही समिती या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेली आहे. अर्थात ती मनरेगाच्या अंतर्गत शेततळे लाभार्थी निवड समिती रद्द करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण स्पष्ट उल्लेख पाहू शकता. सध्या ही योजना बंद केलेली असल्यामुळे सदर समितीचे कामकाज बंद आहे. म्हणजे मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक शेततळ्याचा लाभ ही बाब पूर्णपणे मनरेगाच्या अंतर्गत बंद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे दोन जी.आर. निर्गमित करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे शेततळ्यासाठी आता तुम्ही फक्त आणि फक्त पोकरा किंवा महाडीबीटी फार्मर स्कीम अशा स्कीमच्या माध्यमातूनच लाभ घेऊ शकता. आणि इतर जी काही फळबागाची, वृक्ष लागवडीची जी योजना आहे याच्या अंतर्गत आता जास्तीत जास्त लाभार्थी पात्र करण्यासाठी किंवा योजनेची जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे. हे दोन्ही जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.